नमस्ते मंडळी हो, खंडवे गुरुजी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत। आज आम्ही मराठी व्याकरणातला एक विशेष वेगळाच भाग व्याकरणाचा घेऊन आलेलो आहोत। तर माझ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी एक प्रश्न पडलेला आहे। ये बाळा बस बस बसून बोल। हां सर, स्वर म्हणजे काय आणि स्वरचिन्ह म्हणजे काय? तर पहा, अ ते आहा पर्यंत है ना, हे झाले स्वर। त्याच्या पुढे रू आलेला आहे। अ आ इ ई उ ऊ ए आय ओ औ अम आहा। आता याच्यामध्ये पहा, अ आहे, आय है ना, त्याचप्रमाणे ई आणि ई। अ छोटा, आ मोठा है ना, तसं ई छोटा स्वर, ई मोठा स्वर है ना, उ लहान स्वर, हा उ मोठा स्वर, त्याच्यानंतर ए आय ओ औ। आता हे झाले सगळे स्वर झाले। तर त्या स्वरांचे आपल्याला विशिष्ट चिन्ह दिलेले आहेत। या चिन्हांचा वापर आपल्याला अभ्यासक्रमामध्ये, लिखाणामध्ये, बोलण्यामध्ये आपण करत असतो। तर याला पहा, आता अ ला काय स्वर आहे? त्याला काहीच नाही। समजा क असेल, क सारखा क, तर याप्रमाणे आता या ठिकाणी आचं स्वर चिन्ह काय? काना है ना। आपण जो अक्षराला काना देतो ना, तो काना। पहिला ई पहिली वेलांटी है ना, दुसरा ई दुसरी वेलांटी, पहिला उ पहिला उकार, दुसरा उ दुसरा उकार, नंतर ए एक मात्रा, बरोबर आहे। आय दोन मात्रे आणि ओ एक काना एक मात्रा, औ एक काना दोन मात्रे, आणि नंतर अनुस्वार जो आपण अक्षरावर देतो ना, कम खम गम वगैरे आहे ना, तो झाला अनुस्वार। नंतर आहा विसर्ग, विसर्ग चिन्ह। तसं दुःख है ना। अजून दुसरा कुठला शब्द आहे? स्वतः, स्वतः, त्या ठिकाणी ते विसर्ग वापरला जातो। आणि रू म्हणजे काय की एक प्रकारे अक्षराला खाली आपण वाटी देतो, त्या रू हा असतो। समजा आता क असेल है ना, हा क हे अक्षर आहे, त्याला आपण काय करतो? रू मिळवायचं, त्याच्यामध्ये स्वर दिला रू आहे ना, रू, तर तो काय होतो? क्रू। याप्रमाणे आपण आता प्रत्येक शब्दाच्या पुढे वापरू शकतो। समजा क्रू, प्रू, श्रू, त्रू है ना, नृ, नृप, अशा प्रकारे त्या स्वर चिन्हाचा आपण वापर करू शकतो। समजलं तुला? स्वर आणि स्वर चिन्हे आपण समजून घेतलेले आहेत। तुला कळलं सगळं? ठीक आहे, आपण पुढच्या पाठामध्ये आपण व्यंजन पाहूया। ओके, ठीक आहे।